इतिहास घडवणाऱ्या विचारांची परंपरा, अन्यायाविरुद्ध उभे राहणारी निर्भीड भूमिका आणि समाज परिवर्तनासाठी अखंड झगडणारी अशी ही राजीव गांधी स्मारक समिती. शिक्षणातून राष्ट्रघडण, मूल्यातून नेतृत्व आणि कृतीतून परिवर्तन घडवणाऱ्या राजीव गांधी स्मारक समितीच्या कार्याचा हा आहे प्रेरणादायी प्रवास. सन 2024मध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मला समजलेले बापू या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षण विभागात अर्ज देऊन विनंत्या करून देखील महात्मा गांधींवरील निबंध स्पर्धेची माहिती देण्यासाठी माध्यमिक शाळांमध्ये प्रवेशास अडचणी येऊ लागल्या. माजी शिक्षण संचालकाच्या मार्गदर्शन व सहकार्याने आणि पुणे शहर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेच्या सहाय्याने ही निबंध स्पर्धा घेण्याचे ठरले व तशी पावले उचलली गेली. राजीव गांधी स्मारक समितीच्या सहकारी कार्यकर्त्यांनी विविध शाळांमध्ये जाऊन या स्पर्धेविषयी माहिती देणारे सूचना फलक लावले व निबंध गोळा करण्याविषयी भरीव सहकार्य केले. यामुळेच या स्पर्धेत मोठ्या संख्येने माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. या प्रत्यक्ष कामात ॲडव्होकेट स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, धनंजय भिलारे, गणेश मोरे, ॲडव्होकेट फैयाज शेख, संजय मोरे, संजय अभंग, साखरे पाटील इत्यादींचे भरीव सहकार्य लाभले. राजीव गांधी स्मारक समिती, पुणे शहर जिल्हा मुख्याध्यापक संघ, माजी शिक्षण संचालक दिगंबर देशमुख, ज्येष्ठ गांधी विचारांचे प्रवर्तक रमाकांतजी पाठक, बालशिक्षण साहित्यिक डॉक्टर दिलीपजी गरुड, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, सरचिटणीस शिवाजी कामठे, सचिन दुर्गाळे, संदीप बर्वे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत विविध माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना घेऊन परीक्षण मंडळ तयार करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक व अध्यापक वर्गाचे मोलाचे योगदान मिळाले. या स्पर्धेत पुणे शहरातील 41 माध्यमिक शाळांमधील सुमारे 1100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बक्षिसांची संख्या आणि रक्कम देखील वाढवावी लागली. पारितोषिकं ज्येष्ठ नेते रमेशजी चेन्नीथला, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या हस्ते विजेत्यांना प्रदान करण्यात आली. या उपक्रमामागे समितीच्या कार्यकर्त्यांचे अतुलनीय सहकार्य लाभले, ज्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. राजीव गांधी स्मारक समिती कोणत्याही प्रकारचा निधी किंवा देणगी गोळा करत नाही. प्रत्येक उपक्रमासाठी प्रासंगिक प्रायोजक असतात, ज्याची जाहीर वाच्यता समारंभात केली जाते. मला समजलेले बापू या राष्ट्रपिता महात्मा गांधींवरील निबंध स्पर्धेची पारितोषिके व उत्तेजनार्थ पुस्तके व बक्षिसांचे अर्थसहाय्य अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व स्मारक समितीचे ज्येष्ठ सभासद राजीवजी जगताप, सुभाष शेठ थोरवे, भोला शेठ वांजळे, धनंजय भिलारे, ॲडव्होकेट स्वप्नील जगताप व संस्थापक अध्यक्ष गोपाळदादा तिवारी आदींनी केला. स्वामी विवेकानंद जयंती ही देशभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याची संकल्पना व मुहूर्तमेढ राजीव गांधींनीच त्यांच्या पंतप्रधान कालावधीत केल्याने स्वामी विवेकानंद जयंती हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून देखील राजीव गांधी स्मारक समितीतर्फे साजरा करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती जानेवारी 2025मध्ये साजरी करण्यात आली. जून 2025मध्ये पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांना पुणे शहराचा विकास आराखडा आणि वाहतूक कोंडी संदर्भात निवेदन देण्यात आले. वाहतूक कोंडी, DP तसेच TP अंमलबजावणी, सामाजिक प्रश्नांवरील जनजागृती, पत्रकार परिषद आणि राष्ट्रीय नेत्यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रम हे सर्व संस्थापक अध्यक्ष काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या संघटित प्रयत्नातूनच यशस्वी झाले. ही केवळ संघटना नाही, हा विचार आहे, हा संघर्ष आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचा संकल्प आहे.